वाळू माफियांना मोठा झटका. 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 40 हायवा गाड्यांचे परवाने रद्द होणार. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचा धडाकेबाज निर्णय. आरटीओकडे प्रस्ताव पाठवणार. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. ढसाळ. जालना जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध धडाकेबाज कारवायांचा सपाटा लावला आहे. अनेक अनैतिक कृत्यांना मिळणारे छुपे संरक्षण नष्ट करत त्यांनी थेट कारवाईवर भर दिला आहे. याच अंतर्गत आता जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर पोलीस प्रशासनाने आपली वक्रदृष्टी वळवली असून मागील 4 वर्षांत 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 40 हायवा गाड्यांचे लायसन्स परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आरटीओ पाठवला जाणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. माध्यमांच्या पाठपुराव्याला मोठे यश. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवैध वाळू उपसा आणि त्याची बेकायदेशीर वाहतूक यावर वेगवेगळ्या माध्यमांनी सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. माध्यमांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी या वृत्तांची गंभीर दखल घेत तातडीने ॲक्शन मोडवर येत मागील 4 वर्षांतील वाळू उपशाच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश दिले होते. 40 हायवा गाड्या रडारवर. पोलीस प्रशासनाने केलेल्या पडताळणीत सन 2023 ते 2026 या 4 वर्षांच्या कालावधीत वाळू वाहतुकीशी संबंधित गुन्हे तपासण्यात आले. यामध्ये तब्बल 40 हायवा गाड्या अशा आढळून आल्या ज्यांच्यावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केल्याप्रकरणी 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. हे 40 हायवा निश्चित करण्यात आले असून त्यांचे परवाने रद्द झाल्यानंतर या गाड्या रस्त्यावर किंवा अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत. मागील 4 वर्षांत म्हणजेच 2023 ते 2026 दरम्यान वाळू वाहतुकीशी संबंधित गुन्ह्यांचे रेकॉर्ड तपासण्यात आले. या 40 हायवा गाड्यांवर 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व हायवा गाड्यांचे परवाने, लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार करत असून तो तातडीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आरटीओ पाठविण्यात येत आहे. तेघबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक, जालना. पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाला आणि वाहतुकीला मोठा लगाम बसण्याची शक्यता वर्तवली जात असून सामान्य नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.